नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे शिक्षक भरती 2026 मध्ये साधारणतः एसटी आणि व्हीजे या दोन कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो याचा अनुमान आपण 2022 मध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंड मध्ये जो काही एसटी आणि व्हीजे कॅटेगरीचा कट ऑफ लागलेला होता त्यावरून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे काही टेन्शन सध्या आलेलं आहे ते थोडंसं कमी होईल. हा एवढाच हेतू या व्हिडिओचा आहे. थेट कुठली वायफळ बडबड न करता आपण थेट मुद्द्याला हात घालूयात आणि बघूयात की मागच्या वेळेला एसटी आणि व्हीजे कॅटेगरीचा कट ऑफ हा त्या ठिकाणी किती लागलेला होता. तुम्हाला समोर एक उदाहरण दिसेल की एसटी कॅटेगरीचा कट ऑफ हा फक्त माफ करा 67 गुणांवरती आलेला होता. तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही की कट ऑफ हा इतका कमी लागू शकतो. विदाऊट इंटरव्ह्यू राऊंडचा हा जो काही आहे तुम्हाला समोर दिसत असेल तर तो कट ऑफ आहे. यासोबतच आपण विथ इंटरव्ह्यूचा किती असतो तो सुद्धा काही वेळाला बघणार आहोत. परंतु विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे त्या ठिकाणी मुलाखत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, थेट तुमचं सिलेक्शन होत असेल, संस्थेवरची ही जागा आहे. बघा तुम्हाला एसटी कॅटेगरीसाठी फक्त फक्त आणि फक्त 67 गुण. विश्वासही बसणार नाही, परंतु गोष्ट खरी आहे. यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला होता की तुम्ही जाहिरातीचं वाचन सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने करू शकता तो सुद्धा तुम्ही वेळ असल्यास नक्की बघू शकता. आता हा जो कट ऑफ लागला होता 67 गुणांचा हा कोणत्या वर्गासाठी लागला होता ते सुद्धा बघूया. बघा या ठिकाणी गणित विज्ञान ज्या विद्यार्थ्यांचा सेकंड पेपर पास आहे म्हणजे 6वी ते 8वी साठी जे उमेदवार इलिजिबल आहेत तर त्यासाठी हा जो कट ऑफ फक्त 67 गुणांवरती आलेला होता. पुढचं उदाहरण घेऊयात आपण. बघा या ठिकाणी पुन्हा एसटी वुमन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे 110 गुणांवरती आलेला होता. ठीक आहे, म्हणजे हा सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूचाच आहे एसटी कॅटेगरीसाठी. आता आपण त्या ठिकाणी हा जो काही कट ऑफ लागलेला होता तर वेगवेगळ्या ठिकाणचा कट ऑफ हा साहजिकच वेगवेगळा सुद्धा असतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आता या ठिकाणी 9वी 10वी भाषे विषयाचा कट ऑफ 116 गुणांवरती आहे. तर 9वी 10वीचा गणित आणि विज्ञानाचा जो कट ऑफ आहे तो 139 मार्कवरती आहे. आता 139 मार्क जो काही कट ऑफ तुम्हाला दिसतोय तर तो काही एसटी कॅटेगरीसाठी नाही आहे, तो वेगळ्या कॅटेगरीसाठी होता. आता या ठिकाणी पुन्हा एसटी कॅटेगरीसाठीचा जो कट ऑफ आहे तो 134 गुणांवरती आलेला आहे. ठीक आहे. आता ही जी संस्था आहे श्री राणोजीराव शिक्षण संस्था म्हसावे या ठिकाणची ही संस्था आहे. तर ही तुम्ही बघू शकता की ही विदाऊट इंटरव्ह्यूलाच त्या ठिकाणी ही जागा आलेली होती. त्यामुळं फारसं हा या ठिकाणी 134 गुणांवरती का बरं आलेला असेल कट ऑफ? कारण की त्या विद्यार्थ्यांनी तशा प्रकारचे प्रिफरन्सेस दिलेले असेल. म्हणजे प्रिफरन्सेस देण्यावरती काही गोष्टी अवलंबून निश्चितच आहेत की आपण ज्या ठिकाणी प्रिफरन्सेस देत आहोत त्याच ठिकाणी तर जास्त मार्कवाला विद्यार्थी जर प्रिफरन्सेस देत असेल तर आपली अडचण होऊ शकते. परंतु हे जगातला कोणीच व्यक्ती सांगू नाही शकत. आता समजा मी आहे वाशिम जिल्ह्यामधला, तुम्ही आहात तिकडे मुंबई भागाकडचे. तुम्ही जर माझ्याकडे प्रिफरन्सेस दिलेले असतील तर ते मला माहिती असणार आहे का? तर नाही. आणि सध्या कोणीही कुठेही जॉब करायला तयार आहे. म्हणजे एखादा युगांडामध्ये जायला तयार आहे. एखादा राजस्थानच्या वाळवंटामध्ये जरी नोकरी मिळाली सरकारी तरी सुद्धा तो जायला त्या ठिकाणी तयार आहे. त्यामुळं असं काही फारशी चांगली परिस्थिती आहे असं म्हणता येणार शक्य नाही. आणि पुन्हा प्राधान्यक्रम कोणी कुठे दिले हे सुद्धा सांगता येणं किंवा ते प्रिडिक्ट करणं अगदी जवळपास मला तर वाटतं की ते अशक्यप्राय आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या ठिकाणी व्हीजे कॅटेगरीचा कट ऑफ हा 123 गुणांवरती आलेला आहे. आता हे सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूचा आहे. आता विदाऊट इंटरव्ह्यू असल्या कारणामुळे हा जो कट ऑफ आहे तुम्हाला या ठिकाणी व्हीजे कॅटेगरीचा जास्त दिसेल. परंतु यापूर्वी जे आपण व्हिडिओ बनवलेले होते त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की त्याहीपेक्षा खूप कमी कट ऑफ हा व्हीजे कॅटेगरीचा आलेला आहे. तो जवळपास 90 पर्यंत देखील आलेला होता. जाहिरातींचं वाचन खूप सोपं असतं. ते या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला जर वाटलं तर ते तुम्ही बघू शकता. तुम्ही म्हणता मध्ये-मध्ये तुम्ही दुसरे व्हिडिओचं का बरं सांगता? तर ह्याच्यासाठी कारण की एकंदरीत आपल्या मनामधली इथली जी व्यवस्था आहे की नाही जाहिरातींचं वाचन खूप कठीण असतं किंवा ते प्राधान्यक्रम देणं खूपच कठीण असतं. तर ही जी भीती आपल्या मनामध्ये घालवली जाते त्याचं निराकरण करण्यासाठी किंवा ते खरंच एवढं कठीण असतं का त्यासाठी तो व्हिडिओ बनवलेला आहे. वाटलं तर तुम्ही बघू शकता. आता पुन्हा हा विदाऊट इंटरव्ह्यूच्या ज्या संस्था आहेत ना त्या संस्थेची तुम्हाला माहिती सुद्धा होईल. बघा या ठिकाणी एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो फक्त 102 गुणांवरती आलेला आहे. हा आपण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त एसटी आणि व्हीजे कॅटेगरी बद्दल बोलत आहोत. त्यामुळे तुम्ही ते बघू शकता फक्त 102 गुणांवरती जो आहे तुम्हाला हा कट ऑफ आलेला दिसेल. आता हा जो कट ऑफ आहे तो कुठल्या वर्गासाठी 102 गुणांचा? तर बघा 1 ते 5वी साठी चा जो कट ऑफ आहे 102 गुणांवरती आलेला होता. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे वाचन करता येतं. आता ह्या पुढचा जो व्हिडिओ मी बनवणार आहे त्यामध्ये एससी आणि व्हीजे कॅटेगरीमध्ये नेमका कॉमन कट ऑफ किती आलेला होता या संदर्भामध्ये बनवणार आहे. हा जो मी सध्या तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे हा कसा वाटला किंवा यामध्ये काही दुरुस्ती करायला पाहिजे, काही सूचना असतील तुमच्या अभिप्राय असतील
तर ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. विजय कॅटेगरीचा मी तुम्हाला सध्या एकच प्रिफरन्स दाखवलेला आहे. यानंतरची जी संस्था ती स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये नेमके किती कट ऑफ आलेला होता कॅटेगरी वाईज एससी आणि एसटी त्यासोबतच विजय याची सुद्धा इत्थंभूत माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन. विजय कॅटेगरीचा कट ऑफ हा विदाऊट इंटरव्ह्यू लागलेला होता, त्यामुळेच 123 गुणांवरती तुम्हाला दिसला. परंतु विजय कॅटेगरीचा कट ऑफ हा 100 पर्यंत सुद्धा खाली येतो, अगदी 90 पर्यंत सुद्धा येतो. याचे जे पूर्वी जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये कदाचित तुम्ही ते ऐकलं असेल, पाहिलं असेल. प्राधान्यक्रम कशा पद्धतीने द्यावे या संदर्भामध्ये तुम्हाला जर वाटेल तर एक व्हिडिओ बनवलेला होता, तो तुम्ही बघू शकता. तुम्हाला नेमका कुठल्या जिल्ह्याचा किंवा संस्थेचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. खूप खूप धन्यवाद.